सोडून आपण हे बघा हे बटर काढलं होतं, हे बटर लावूया रामरोटवर. वाव, सगळं ॲब्झॉर्ब करते. जबरदस्त. किमा तर ऑलरेडी जबरदस्त झालाच आहे, मी टेस्ट केला होता. किमा विथ रामरोट. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. चपाती लावली आपल्याकडे. गळ नाही आहे, ट्रिपल हुक, सॉरी ते गुच्छा गळ नाही, एकच गळ होता तर तोच लावला आहे. बघूया याच्यावर जर बाईट मिळाली तर मग गुच्छा गळ बांधूया. हां, अरे अरे अरे, अरे आपण परत प्लायर आणायला विसरलो. हा, या की, तुम्हाला कोणी मना केलं? नाही नाही, द्यायचं नाही. हां हो या. हां टाकणार. नाही नाही ना, देत नाहीत ना दादा असं. नाही, गळ आहे त्याला, लागलं तर चुकून गडबड होईल. तो गळ निघत नाही हातात लागला तर. ते नाही, रोज आहे, तेच जातीचं आहे. हो, नाही मोठा मासा असेल ना जरा खाण्यालायक वगैरे तर तो एखाद्या वेळेस ठेवू शकतोय. हे लहान आहेत त्यामुळे नाही ठेवत. व्हिडिओ काढतोय. हां हां, म्हणजे त्या माशांची साईज वगैरे काय ते. हां, यू क्रेझी अबाउट फिशिंग. हां, सिंगल हुक आहे, सिंगल दिसत असेल. चपाती फोल्ड करून लावली आहे बस, बाकी काही नाही. सिंकर पण नाही, काय नाही आहे. आणि अशा चपातीवर चिलापी मासे, म्हणजे भाजलेली असते ना चपाती, तिचा सुगंध खूप मस्त येतो, त्यामुळे चिलापी मासे जास्त अट्रॅक्ट होतात. अच्छा, ओके, रियल बाजकाई चिलापी. तुम्हारी हरकतों से ही हम पहचान जाते हैं तुम चिलापी हो. रो है नहीं, चिलापी है ना. ये देखिए कितनी बड़ी है. ओ माय गॉड, दैट्स अ बिग वन. किलो भरची आहे. लेट्स चेक डेड लिफ्ट ऑफ दिस रॉड. ओ माय गॉड, साइज है रे, दुप्पक दुप्पक दुप्पक. साइज बघा, इससे कहते हैं साइज. नीला नीला नीला. कॅमेरा बंद आहे ना माझा, हेड कॅम. अरे 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 अरे, रोए मोठा आहे. हा रे,
साइज आहे. अरे अरे रॉड काय ये क्या हो गया? रू ने कैसे क्या खा लिया इसको? बंद आहे नाही रे, अंकुश गेला होता ना. तिथंच बसलाय तो. टक 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 आला बघ इकडे येतोय. दिसतंय? कुठं आला बघ, आला कसा आला. साप ज ज ज ज हेर. पकड पकड पकड. आज उपास वाटतं त्याचा. हा कुठे आहे सफेद फेस? डायरेक्ट पुढं त्या झाडाक ते बघा घोटाव गेले वरती. हा ही घोटावर आलती इथं. अरे 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 गेली. हे अरे पळाली. आज नशीब खूपच वाईट आहे. बापरे, मासे एवढे दिसले पण एकही अटॅक करत नाही, नुसते सगळे घाबरून पळत आहेत. आज परत आपण आहे ना हे अन्सारी फिशिंग हबचं फीडरचं बेट घेतलंय. अन्सारी फिशिंग हब. स्पॉट चेंज केलाय, नवीन स्पॉट बनवलाय आम्ही, पण मासे मिळतील का नाही याची गॅरंटी नाही आहे. ओके हे काय जवळ आलं, मासा जवळ आलं. मासा घेऊन जवळ येतोय. अरे हा मासा लहान आहे, चिलापी वाटतं. खाने का इंतजाम हो गया रे बाबा, लेकिन इतना महंगा बेट का ऐसे खाया तूने? जिधर नहीं उधर मुंह डालेंगे तो ऐसे ही होगा. अरे 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 रोहू 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 टाकल्याबरोबर मिळाली रे ही. जमा झाल्यात का काय चिलापी? अरे अरे मोठी आहे रे. बापरे बापरे, वाटत नाही एवढी मोठी. किती मोठी आहे बापरे ही. हाय शपथ, चिलापी है कि ये चिलापा है? ये है बढ़िया चिलापी. बेरीज केली मी ती. दिसली नाही का तुला बेरीज? बेरीज केली कसली बेट? अरे 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 बापरे बापरे, हे काय काय बेटला मासे अट्रॅक्ट होतात. जबरदस्त बेट को अट्रॅक्ट हो रहे है मछली. अरे अरे हे काय जम्बो जम्बो साइजच्या मिळत आहेत रे. ओ रे बाप रे, दो बाप मिले है. एकच पॉपअप लावलं आपण, दोन पॉपअप लावायची गरज पण नाही. बघा हिलाच मोठं दाखव म्हणजे हीच मोठी दिसेल एकदम जम्बो साईज. अन्सारी फिशिंग हब. अन्सारी फिशिंग हबवर बरेच मासे पकडले. वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडायचा प्रयत्न करतोय पण आता मासेच मिळत नाही.
बेट इतकं भारी ना की टाकलं बरं तेव्हा 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 लगेच हालचाल सुरू झाली. बापरे, काय खरं नाही. मला वाटतं एकच रॉडवर खेळावं का काय. हे पॉपअप्स, हे पॉपअप्स बघा कसे कुरतडून टाकले. झिंग्याने पॉपअप्स कुरतडलेत. मला वाटतं आता झिंग्यांसाठी खेळायला पाहिजे, पण आपल्याकडे साहित्य नाही. हे बघा, हे पण पूर्ण कुरतडलं, साहित्य नाही. अरे 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 बापरे, कसलं ओढतंय. अरे बापरे, गेला. अरे मोठी रे, केवढं फाईट देते. बापरे, ओ रे पक्की मोठी रे, केवढी आहे आईला. आणि एवढा मोठा कटल्याचा पॉपअप तिने गेलाय, म्हणून याला कटला म्हणतात का काय. तिकडं मुंबई साईडला खटला म्हणतात ना चिलापीला. मग अंड्यावर बसायचं ना गपचूप, कशाला इकडे तिकडे तोंड मारायचं, कळत नाही का तिला. बढ़िया साइज़ है, अब तक की मिली जो आज की चिलापी है उनमें सबसे अच्छी साइज़ है ये. फिशिंग तर आपण केली बऱ्याच जागी आपण फिरलोय. ॲक्च्युली 2-3 दिवस झाले फिशिंग करायचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे प्रकारचे मासे पकडायचा आपण प्रयत्न करतोय, पण फिशिंग काही खास तशी होत नाही. पण आपल्याला ना आज माशाची रेसिपी नाही बनवायची आहे, एकदम मस्त असं मटणाची रेसिपी आपल्याला बनवायची आहे, जी आपण अजूनपर्यंत बनवली नाही आहे. ती बनवायची आहे, पण ती इथं नाही, ती आपण बनवणार आहोत डोंगरावरती. तर फटाफट जाऊया डोंगरावर. कुकिंग करणार आहे. कुकिंगसाठी एक मस्त लोकेशन शोधली आपण, पण तिथे पोहोचायला थोडीशी मेहनत करावी लागेल. आणि चांगलं आहे, एक्सरसाइज व्हायलाच पाहिजे, कारण की ज्या प्रकारचं आपण जेवण करणार आहे, कॅलरीज आपल्या जितक्या होणार आहे त्या सगळ्या बर्न करायला थोडीशी मेहनत आधी करावी लागेल. ते दोघं बघा, प्रणव आहे, संजू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये खूप हालत झाली होती शूट करायला, आणि आज आम्ही पण आज आम्ही हालत करून घेतोय स्वतःच. बस जिरली आमची. हे डोंगर आहे, ह्या डोंगरामध्ये तो धबधबा आहे, छोटासा धबधबा आहे. तिकडे आपण कुकिंग करायला जाणार आहोत. जवळ पोचलो आहे, पण किती जवळ पोचलो माहिती नाही. संजूला विचारलं तर तो म्हणतो जवळ पोचलो आहे. तिकडे ह्या घनदाट जंगलामध्ये आपल्याला जायचं आहे. हिवाळा सुरू होत आला आहे आणि अंधार जो येतो लवकर होतो, आणि या जंगलामध्ये बिबट्याची भीती आहे. तर आपल्याला कमीत कमी उजेड असताना इथनं निघून जायचं आहे, नाही तर वाट पण मिळत नाही. हे कधी कधी नाही, ह्या घनदाट जंगलातनं वाटसुद्धा चुकतो. ते दोघं चाललेत बघा पुढे, बघू शकता सगळं दाट जंगल आहे एकदम. तिकडं ही केळीची पानं आपल्याला घेता येईल ना. वा, रास्ता बघा कसा रास्ता है. लोगों को एडवेंचर देखना पसंद है, तो देखिए एडवेंचर. इस एडवेंचर की वजह से सोड मेला, सोड मला, सोड. हो, फाइनली हम वहाँ पहुँच चुके हैं जहाँ हमें पहुँचना था. सर्वात आधी ना कोळसा पेटून घेऊया आपण. कोळशासाठी मस्त जागा मिळाली इथे. आयला कोळसा सगळा चुरा उरलाय. नाही आणली, विसरलं का, राहिलं का. खिमा आहे, कलेजा आहे, आणि हार्ट आहे, हृदय. असे वेगळे पार्ट्स आणलेत आपण. मस्तपैकी काळ्या मसाल्यामध्ये आज आपण हे सगळं कुक करणार आहे. लिव्हर कट करून घेतलेत मोठे मोठे पीसेस, आणि हे हार्ट आहे, दिल, त्याचे पण तुकडे तुकडे करून घेतलेत. ते सगळं मिक्स आपण रोस्ट करणार आहे. ही मस्त लोकेशन आहे. थोडा इकडे यायला आपल्याला जरा कष्ट करावे लागले, पण कष्ट तर करणं गरजेचं होतं. मस्तपैकी असा मोठा लिंबू आहे, हा पिळूया चांगला. लिंबू, मीठ. आज आहे ना आपण जरा वेगळ्या प्रकारे मॅरिनेट करणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच केलं असेल, मी सुद्धा पहिल्यांदाच करतोय, पण ट्राय करून तर बघायला पाहिजे. आलं लसूण पेस्ट. आज आपण आहे ना पहिल्यांदाच माऊली काळा मसाला मॅरिनेशनसाठी वापरणार आहे, कारण की जे मॅरिनेशनसाठी आपण मसाले वापरतो तेच सगळे मसाले ह्या मसाल्यामध्ये आहे. त्यामुळे हा मसाला आपण वापरून बघूया, माऊली काळा मसाला. हे अर्धा किलो आहे. 1 किलोला 2.5 चमचे पुरेसे असतात. तर हा आपण साधारण 1-1.5 चमचा हे घेतलं आहे माऊली काळा मसाला. माऊली गरम मसाला हा पण साधारण 1 चमचा आहे, म्हणजे 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी आहे. बाकी दुसरं काहीच नाही घातलं आपण याच्यामध्ये, कारण की माऊली मसाल्यामध्ये सर्व काय असतं, हळद मिरची, पेपर पावडर, बाकीच्या या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या असतात. आपण आहे ना लिव्हर एका सीगला लावूया आणि हार्ट एका सीगला लावूया. लिव्हर लवकर शिजेल मला असं वाटतंय, एखाद्या वेळेस पडू पण शकतो हा. तर हे लिव्हर आपण असं लावून घेतलं आहे.
आता हार्ट पण लावूया. हे हार्टचे पीसेस आहे, हे कळून येतात, हे जरा जास्त कडक आहेत. यार सुगंध एक नंबर येतोय रे, लिंबू आणि काळा मसाल्याचं कॉम्बिनेशन. हो केवढं रक्त पिलंय, बापरे. रक्तदान हे श्रेष्ठ दान. हे हार्टचे पीसेस आहेत, हे लिव्हरचे पीसेस आहेत. हे असंच थोड्या वेळ आता मॅरिनेट होऊन देऊया. सुगंध एक नंबर येतोय, बापरे. आता काय करूया की कोळसा पेटून घेऊया फटाफट, कोळसा पेटवायला उशीर लागेल. कुठून आलास? तो इथून तर नसा आला, खाजो येईल मग आता सगळे इथनं. हम नेचर में है. आओ किसको नेचर में घूमना है, आओ. विस्तो पेटलाय. आता हे जरा मोठ्या फाट्या, थोड्या थोड्या लहान फाट्या, मग मोठ्या फाट्या. हा मोठा तुकडा आहे कोळशाचा. हा किमा आहे. आज पहिल्यांदाच आपण काळ्या मसाल्यामध्ये किमा बनवणार आहे. बघूया कसा बनतोय. दगड लागेल आपल्याला. अरे चांगली धार आहे रे याला. अशा नेचरमध्ये कुकिंग करायची ना आपली एक वेगळीच मजा आहे. असं फॉरेस्टमध्ये इकडचं वातावरण वगैरे, इकडे तुम्ही जाऊन जर कुक कराल ना तर आपल्या जेवणाची चव खरंच बदलते बरं का मित्रांनो. घरी जे बनवतो ना आपण त्याच्यापेक्षा ना इथली अशी ओपनमध्ये केलेली जी कुकिंग असते ना त्याची टेस्ट खरंच जबरदस्त असते. कोळसा पेटलाय, कोळसा पेटला. आता तो थोडासा जरा व्यवस्थित ठेवून घेऊया. काय ॲक्च्युली ही कुकिंग करायची खरी मजा ना संध्याकाळची आहे. पण आहे ना संध्याकाळी कसं होतं की संध्याकाळी कुकिंग करायला घेतली ना तर एकदम अंधार लवकर होऊन जातोय. 5:30-6 वाजताच अंधार होऊन जातोय. इकडे तर लवकर अंधार होतो जंगलामध्ये. मला काय वाटतं की हे लिव्हर आहे ना रोस्ट झाले ना तर एखाद्या दिवस गळून बिळून नको पडायला, त्यामुळे आपण हे असं ठेवतोय. ठीक आहे, हे होतंय तोपर्यंत आता खिमा कुक करूया. हे राहिलेले लिव्हरचे पीसेस आहेत. मला हेच कळत नाही कढई धुतोय की मी स्वतःलाच धुतोय. हे इथं घेतोय, खूप ऊन पडायला लागलंय. हा मस्तपैकी नवीन पोर्टेबल गॅस आणलाय आणि हा बघा असा डिश अँटेनासारखा उघडतो पण. अमूल बटर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, माऊली काळा मसाला 2.5 चमचे. माऊली काळा मसाला, हा माऊली गरम मसाला आहे. हे मस्त कुक होतंय आपलं खिमा. बटर खिमा, यात पाणी नाही घातलं तरी खिम्याचं केवढं पाणी निघालं बघा. पाणी आणि बटर मिक्स आहे. हे थोडंसं जळालं बघा, जरा लक्ष गेलं नाही ते खिम्यामुळे. हे नाही जळालं कारण की लिव्हर लवकर कुक होतो, हार्ट नाही जळाला आहे. गव्हाचं पीठ, मीठ. पहिले मला पीठ मळता येत नव्हतं, मग फिशिंग शिकलो, मग पीठ मळायला पण लागलो. याच्यामध्ये ना तुम्ही तूप पण घालू शकता, पण मी तूप नाही घालत आहे. हे अशा प्रकारे मळून घेतलं आहे पीठ. ॲक्च्युली ही कन्सेप्ट आहे ना राजस्थानमध्ये ते राम रोड बनवताना तीच प्रोसेस आहे असं पण बोलू शकताय. तर त्याच प्रकारे आपण काहीतरी बनवणार आहे. असं असं काहीतरी करतात ते. तेल नाही रे बाबा, तेल नको बोल. असं जायचं नाही तर वरती उडून. गोल बनेल माझ्याकडनं असं तुम्ही बिलकुल एक्सपेक्ट करू नका. ॲक्च्युली ना अशी चपाती बनवून आहे ना ते कोळशावर डायरेक्ट ठेवतात, पण त्याच्यावर राख वगैरे बरीच लागते. पण आपल्याकडे एक जुगाड आहे. ओके ओके. ऑलरेडी चरबी होती थोडी, पण आपण 50 रुपयाची चरबी एक्स्ट्रा ॲड केली याच्यामध्ये, त्याशिवाय याला टेस्ट येत नाही. हे सारखं अल्टीपल्टी करावं लागेल आपल्याला. प्रयत्न करा सारखं अल्टीपल्टी करत राहा, नाही ते एक साईड जळून जाईल तिची. खूप भारी लागतं आहे. मी टेस्ट केलं जस्ट, म्हणजे झालं आहे की नाही चेक करायला. दिल आहे दिल. हे पीसेस बघा, दिलचे आणि लिव्हरचे एकसारखेच वाटतं, फक्त लिव्हर जरा काळपट असतो. खूप भारी लागतं काळ्या मसाल्यामध्ये. आपला तो खूप भारी शिजले ते. तर आपण काय करूया की हे जरा जास्त ड्राय आहेत ना, त्यामुळे काय करू, आपला जो किमा आहे ना हा पण होत आला आहे. तर आपण आहे ना थोडेसे पीसेस हे जे आहेत ना लिव्हरचे हार्टचे बार्बेक्यू केल्यानंतर मग त्याला थोडंसं बॉईल केलं, थोडंसं स्टीम केलं ना तर ते सॉफ्ट होतं आणि त्याची पण चव खूप भारी लागते. म्हणजे आपल्या इकडे नाही, अफगाणिस्तानमध्ये करतात. आणि आपल्या इकडे जेवढे मसाले वापरतात ना तर त्याच्यापेक्षा मोजके 2-3 मसालेच वापरतात ते. इकडे असं करतात की मस्तपैकी असं रोस्ट करतात
आणि मग त्याला उकळतात, स्टीम करतात. तर आपण जरा ट्राय करून बघूया. थोडे हार्डचे पीसेस याच्यामध्ये टाकले आपण. हा लिव्हर आहे, लिव्हर पण बघूया झाला आहे की नाही. सीगमध्ये टाकताना जेवढा सॉफ्ट होतं ना तर कितीतरी पटीने कडक झाला एकदम. असं बघा, हे बघा असं तुटतोय. काळ्या मसाल्यामधला लिव्हर रोस्ट मस्ट ट्राय. म्हणजे काळ्या मसाल्यामध्ये रोस्ट केलं तरी इतकं भारी लागतं ना. काळ्या मसाल्यामध्ये जे मसाले असतात तेच मसाले आपण मॅरिनेशनसाठी वापरतो. थोडे लिव्हर हार्डचे तर पीसेस टाकलेत आपण. आता हे थोडेसे लिव्हरचे पण टाकतो याच्यामध्ये. मस्त लागते. किम्याचा मला अंदाज येत नाही आहे, पण असं वाटतंय की झालं असेल. प्रणवच्या हातामध्ये हार्ट आहे आणि त्याच्या हातामध्ये लिव्हर आहे. संजयच्या हातामध्ये मस्त झालाय. मस्त काळ्या मसाल्यामध्ये पण असं तंदुरी होऊ शकते, रोस्ट होऊ शकते. ट्राय करून बघा तुम्ही. हे थोडं काळपट दिसतंय, जळालं नाही आहे. काळ्या मसाल्यामुळे काळं दिसतंय ते ॲक्च्युली. ओ किती होतं बघा ना, 1 किलोचं केवढंसं झालंय. मीठ झालंय ऑलमोस्ट. हे आता थोडंसं मिठामध्ये शिजवून घेऊया. आपण काय करूया की यात बटर आपण एक्स्ट्राच घातलं होतं ना, हे शिजलंय. थोडंसं बटर एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये, ते बटर काढूया आणि त्या रामरोटवर लावूया. वाव काय मस्त झालंय. हे बटर बघा, एक्स्ट्रा बटर आहे. प्लेटमध्ये थोडंसं एक्स्ट्रा बटर काढूया आणि त्या रामरोटवर लावूया. झालंय. कोथिंबीर घालूया थोडं ना आपण. हे बघा, हे बटर काढलं होतं, हे बटर लावूया रामरोटवर. वाव सगळं ॲब्झॉर्ब करतंय. हे झालंय, काढून घेऊया. काढ हे घे, उचल लवकर, जास्त रोस्ट होईल. हां हे बघा, हे झालंय मस्तपैकी. थोडंसं ना इथं जरा डाऊट, इथं थोडंसं जरा आमच्या याच्यामुळे जळाल्यासारखं वाटतंय. बघूया ते. सर्वात आधी रोटी ठेवून घेऊया. ओके. खिमा विथ रोस्टेड हार्ट अँड लिव्हर पीसेस. बटर मिक्स करूया मस्तपैकी. पक्षी पण काय मस्त ओरडत आहेत बघा, किती मस्त, एक नंबर. आता हा लिव्हरचा आहे का हार्टचा पीस आहे माहिती नाही. हार्टचा पीस. इमली चटणी, खजूर आणि इमली चटणी आहे. सर्वात आधी हे तोडून बघूया. आव हां, आतपर्यंत शिजले, गरम एकदम आतमध्ये. रामरोट विथ किमा पहिल्यांदाच कोणीतरी खाल्ला असेल. याला डिझाईन पण किती मस्त आली बघा, चौकन त्या ग्रिलची. नुसतं खाऊन बघू बरं झालाय का. चपातीसारखंच लागतोय. थोडंसं मीठ एक्स्ट्रा घातलं होतं ना, त्यामुळे जरा मस्त लागतं. म्हणजे चहासोबत पण तुम्ही खाऊ शकताय. रोस्ट करून फ्राय केलेला पीस, हार्टचा पीस आहे. ऑलरेडी टेस्ट केलं होतं मी. ते बॉईल झाल्यामुळे ना थोडं सॉफ्ट झालं आहे. सुपर टेस्ट आहे, एक नंबर लागते. बापरे सॉरी, माझे दोन्ही हात भरवतोय, पण त्याशिवाय मजा नाही. आव रोस्ट करून बॉईल केलं, फ्राय केलं, काय बोलू शकता तुम्ही. शिजवलं परत. मस्ट ट्राय मित्रांनो, अफलातून रेसिपी आहे. लिव्हर हार्ट लवकर शिजतात पण लवकर. आणि रोस्ट करून जर तुम्ही थोडं आणखीन त्याला शिजवलं, वाफवलं, अफलातून टेस्ट लागतं. अफलातून. मोठासा पीस घेऊया रामरोटचा. त्याच्यावर आपण हे किमा घेऊया. जबरदस्त. किमा तर ऑलरेडी जबरदस्त झालाच आहे, मी टेस्ट केला होता. किमा विथ रामरोट असं तितकं भारी लागतं तो विचार करा. जर रामरोट एकदम चांगल्या पद्धतीने, म्हणजे त्यांच्याच पद्धतीने बनवले असेल, त्यात खूप सारं असं तूप ॲड करतात त्याच्यामध्ये. मग ते तुपामध्ये ते मस्तपैकी मळतात. आपल्याकडे तूप नव्हतं, आत्ताच एवढं भारी लागतं, तर त्याच्यासोबत किती भारी लागले असते. बापरे. टॅमरिन डेट चटणी बाप आहे. लिव्हर घेऊया टॅमरिन डेट चटणीसोबत. ही टॅमरिन चटणी घेतली, लिव्हरला लावली आहे. सुपर से भी ऊपर. मी नेहमी माऊली मसाले वापरतो, कारण की माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कलर किंवा केमिकल ॲड केलं जात नाही. ते चुलीवर बनवले जातात, डंका मशीनवर बनवले जातात. ह्यामुळे ना त्याची टेस्ट जी आहे ना ती एकदम मस्त, म्हणजे एकदम नॅचरल लागते. आणि त्यामुळे आपलं जे जेवण आहे ना त्या माऊली मसाल्यामुळे इतकं टेस्टी बनतं. तुम्हाला जर माऊली मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा नंबर आहे, त्यांची वेबसाईटसुद्धा आहे. तर वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय आणि नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि वेबसाईट आहे. हार्ट, किमा आणि टॅमरिन चटणी खूप जबरदस्त आहे मित्रांनो. साध्या सिंपल रेसिपीज आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकताय. रॉकेट सायन्स नाही आहे, पण मला बघून एन्जॉय करण्यापेक्षा ना तुम्ही जर स्वतः ट्राय कराल ना तर तुम्हाला जास्त आनंद मिळेल, असं बोलू शकतोय मी. मित्रांनो, आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही जर ते फॉलो नसेल केलं तर प्लीज ते सुद्धा फॉलो करा. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. मेरा नाम है गुल्ला, मैं खो जाता हूँ खुल्लम खुल्ला. हाय हाय अरे चपाती बने बडी बढिया. हे बस, हे संपू द्या यातलं आधी. मला खायचं त्याच्यामुळे मी टाकतोय.